आता जवळजवळ शेती करत असताना आम्ही जवळजवळ 40-45 वर्ष झाली शेती करतोय. पण आपल्या पारंपरिक करत होतो. पण आता पारंपरिक आम्ही 60-65 वर्ष होतो, त्याच्यावर काय जात नव्हतो. आता ही पाटील बायोटेक आता 2-3 वर्ष झाली आलं या. मग आम्ही वापरलं आम्ही एक 80 टनापातूर गेलो आहे, 80-90 पातूर गेलो या. 100 पातूर जाणार याची खात्री आहे आम्हाला. ह्याच्यासाठी पाटील बायोटेकनं आम्हाला चांगली साथ केली आहे. 40-45 वर्षे झाली आता आम्ही शेती करतोय. पण आम्ही आपलं पारंपरिक पद्धतीनं करतोय. मग सरासरी 3-3.5 फुटाची सरी सोडत होतो. मग आम्हाला 50-55 टन ऊस पडत होता, काय 60 पडत होता. पण त्याच्यावर काय आम्ही गेलो नाही. पण आता आम्ही गड्यांची ह्या अवतांची बैलांची महागाई त्या कारणानं पाटील बायोटेकनं 5 फुटाची त्यांच्या साहेब येऊन 5 फुटाची सरी सोडायला लावली आणि 5 फुटाची सरी सोडून आम्ही आता लावण केली. आणि पहिल्या किंदी आता आम्हाला गुदस्ता 80 टन मिळाला आहे. औंधा आता बघूया, अजून जाणारा ऊस आहे, तरी 90 पातूर जाईल अशी आमची अपेक्षा आहे. 5 फूट रुंदीची सरी आहे. आता आज जात आहे 99-004. पारंपरिक शेती करत असताना आमचा 60-65 टन ऊस होत होता. 16,000 खर्च होत होते. 16,000 ते 17,000 रुपये खर्च होत होते आणि 60 टन ऊस होत होता. आता पाटील बायोटेक वापरल्यापासून 21,000 खर्च आहे. पर गुदस्ता 20 टनानं वाढला. औंधा 35 ते 30 टन वाढेल अशी आमची खात्री आहे. पहिल्या किंदी 5,000 जादा खर्च केले आम्ही. पण जादा खर्च केल्यामुळं आम्हाला 30 टन ऊस आगाव मिळाला. तो आगाव मिळाल्यामुळं त्याची काय अडचण नाही. पाटील बायोटेकमुळे आम्हाला 60,000 ते 70,000 रुपये जादा मिळाले. त्याच्याबद्दल काय अडचण आम्ही पाटील बायोटेकला काय देणार नाही. असं आमचं चांगला पीक आलं, ह्याच्याबद्दल आम्ही आनंदित आहे. पारंपरिक त्याच्याबरोबरच 92-005 बरोबरच हे 25 तारखेला लावलं आहे आणि ते बी 25 तारखेला लावण केलेली आहे. तर त्यात आपलं रसायन पाटील बायोटेक वापरलेलं नाही. त्यामुळं त्याच्या कांड्या 6 कांडीने कमी आहे ऊस. पर त्याच्या 20-22च कांड्या आहेत आणि ह्याच्या 26-27 कांड्या आहे. तर पाटील बायोटेक वापरल्यामुळं रानाचा भुसभुशीतपणा आणि पांढरी मुळी जास्त सुटते आणि रानाला कायम उपसा राहतोय. आणि रान कठीणपणा आहे. पांढरी मुळी, पाण्याला जाडपणा, वाढं चांगलं, ह्याच्याबद्दल आम्हाला पाटील बायोटेकला मुळवा, रानाची भुसभुशीतपणा, मागं खोडवं चांगलं येणं किंवा परत चांगली आहे असं पाटील बायोटेकचा आम्हाला अनुभव आलेला आहे. आता पारंपरिक शेती ह्या गडी महागाईनं, आऊट महागाईनं, ट्रॅक्टर महागाईनं काही परवडत नाही. म्हणून ही आधुनिक पद्धत 5 फुटाची सरी, 4 फुटाची सरी करून कमी लागवडीत अधिक पीक घ्यावं असं आमचं तरी मत आहे. ना आम्हाला अनुभव आला आहे. गुदस्ता 1 एकराला वापरलं होतं, औंधा 2 एकराला वापरलं आहे. सरी गुदस्ता 3.5 फूट होती, औंधा 5 फुटे आहे आणि चांगला ऊस आहे. 90 टन ऊस 90च्या पुढं पडला. तर सगळ्या लोकांनी पाटील नवीन तंत्रज्ञान घ्यावं अशी माझी इच्छा आहे. पाटील बायोटेकच्या खताचा उपयोग हरभरा, गहू, सोयाबीनला तर अत्यंत उपयोगी आहे. सगळ्या पिकांनी वापरावा. कुठल्याही बागेला वापरावा, केळीला वापरावा, हळदीला वापरलं तरीसुद्धा चांगला आहे. आमचा आता 2 वर्षाचा अनुभव आम्हाला चांगला आला आहे. आम्ही सोयाबीनला सुद्धा वापरलं आणि ऊसात कांदा होता. कांद्याचं पीक 1 नंबरनं पाटील बायोटेकमुळं आलेलं आहे. तेव्हा सगळ्या शेतकऱ्यांनी पाटील बायोटेक थोडं का होईना पण प्रत्येक शेतकऱ्यानं वापरावं असे आमचं मत आहे. आत्तापर्यंत आम्ही पारंपरिक पद्धतीनं शेती करत होतो. शेतीचं उत्पन्न अगदी जेमतेम 30-40 टनापर्यंतच. टी व्हीवर पाटील बायोटेकच्या तंत्रज्ञानावर माहिती ऐकली आणि पाहिली. त्याच्यानंतर आमचे पाटील बायोटेक तंत्रज्ञान वापरून त्याप्रमाणे खोडव्याला आम्ही आत्ता त्यांचं तंत्रज्ञान वापरलं आहे. आत्ता खोडवा 9 महिन्याचा आहे आणि सर्वसाधारण 17-18 कांड्याचा आता ऊस आहे. पूर्वीपेक्षा जवळपास 1.5 ते दुप्पट उत्पन्न निघण्याचे असं आशा वाटते. पूर्वी आम्हाला ह्याच शेतात 25-30 टन ऊस मिळायचा. तो ह्यावर्षी 55 ते 60 टन एवढं उत्पन्न अपेक्षित आहे. आता सध्या
18 कांड्या एवढा पूर्वी ऊस कधीच बघितला नव्हता, म्हणजे हलक्या प्रतीची जमीन असून सुद्धा. पूर्वी आम्ही रासायनिक खतासाठी 10,000 रुपये खर्च होत होता. आता पाटील बायोटेकच्या तंत्रज्ञानाने 14,000 रुपये खर्च आला आणि पूर्वीचं उत्पन्न पाहता 20 ते 25 टन ऊस जास्त मिळण्याची हे. त्यामुळं खर्च वाढत जाता निव्वळ फायदा 35 ते 40,000 रुपये जास्त होणार आहे. आमची इथं 5 एकर शेती आहे. त्यापैकी 3 एकराला पाटील बायोटेक तंत्रज्ञान खोडव्यासाठी वापरले आणि 1 एकर लागण आहे, त्यासाठी पण पाटील बायोटेकचंच तंत्रज्ञान वापरून हे केलेलं आहे. आणि उर्वरित 1 एकर आहे, त्यासाठी पण भविष्यात पाटील बायोटेक तंत्रज्ञान वापरूनच शेती करेल. कारण पूर्वी शेती करणंसुद्धा परवडायचं नाही, एवढा त्याचा खर्च जास्त येत होता. आता ह्या तंत्रज्ञानामुळं फायदा हा वाढतच जातो आहे आणि त्यामुळे शेती परवडेल. त्यामुळे इतर शेतकऱ्यांसुद्धा माझं हे सांगणं आहे की पाटील बायोटेकचं तंत्रज्ञान वापरून आपलीसुद्धा उन्नती करून घ्यावी. मी माझे क्षेत्र 2 एकर आहे. त्यातील 1 एकर भाजीपाला व 1 एकर इतर कोरडवाहू माझी जमीन आहे. त्यातून 1 एकर पाणीस्थळ जे आहे त्यात मी भाजीपाला, माळवं वगैरे म्हणजे फुलं, भाजीपाला वगैरे वगैरे मी करत होतो. त्यातून मला परवडना म्हणून मी ऊस करायचं ठरवलं. ऊस केला 10-12 वर्षी केलो तरी मला टनाच्यावर काय मला पडेना. मी एकरा 40 टनाच्या माझे पुढे ह्याच्या मागं कधी ॲव्हरेज निघाला नाही. ह्या वर्षी मी पाटील बायोटेक यांचे तंत्रज्ञान वापरल्यामुळे मी परत 1 एकर लावून करून त्यांच्या तंत्रज्ञानाने केल्यामुळे ऊसाची जाडी आणि ऊसाचा वाड्याचा पाला बी त्याची जाडी चांगली आहे आणि 28 ते 30 कांड्या ऊस तयार आहे आणि एका ऊसाचे वजन 3-3.5 किलो वजन भरून एक 7 इंची कांडी तयार आहे ऊसाची. पारंपरिक पद्धतीने आम्ही शेती करत होतो, पण रासायनिक खते वापरल्यामुळे काय जमिनीचा पोत नाव बाद होत चालल्यामुळे आम्हाला ह्यांचे पाटील बायोटेक यांच्या तंत्रज्ञानानुसार केल्याने जमिनीचा पोत सुधारला आणि परत ऊसाला पिकाला बी चांगलं वाढ मिळाली. आता आम्हाला फायद्यात आमची शेती आहे. रासायनिक खते आणि पाटील बायोटेक यांचे दोन्ही खत वापरल्यामुळे 1,000-2,000 मला खर्च वाढला तरीसुद्धा मला ह्या वेळेला मला उत्पन्न भरपूर मिळाले. मी इथून पुढे आणि तुम्हीसुद्धा पाटील बायोटेक यांच्या तंत्रज्ञानानुसार जर शेती केली तर तुम्ही अतिशय फायद्यात पडशील असा माझा तर पुरेपूर विश्वास आहेच. मी 15 वर्षापासून शेती करत आहे. माझी शेती टोटल 2 एकर आहे. मी ह्याच्यापूर्वी शेतीमध्ये ऊस, गहू, हरभरा, सोयाबीन, भाताचं पीक असे घेत होतो. परंतु रासायनिक खतामुळे माझी जमीन अशी खारछाड पडलेली आहे. त्यामुळं मला पूर्वी फारसे म्हणावं असे मला उत्पन्न त्यातून मिळत नव्हतं. ऊसाचं तर फार असं उत्पन्न मिळतच नव्हतं. त्यामुळं मी रासायनिक खते व इतर रासायनिक खतांचे भाव वाढल्यामुळं मला शेती परवडणं असं झालं. मी 2 वर्षापासून मी असा विचार केला की मी पाटील बायोटेक जळगाव यांच्याकडे संपर्क साधून मी त्यांच्या पद्धतीनं 2 वर्षापासून शेती करत आहे. त्यावेळेला रासायनिक खतं वापरत होतो त्यावेळेला मला एकरी सर्वसाधारण 35 ते 40 टनापर्यंत ऊसाचा उतारा मिळत होता. आता हे पाटील बायोटेक घेतल्यापासून मला सर्वसाधारण 1.5 पट उत्पन्न मिळायला लागलं आहे. म्हणजे एकरी सर्वसाधारण 55 ते 60 टनापर्यंत मी पोचलेलो आहे. आज माझ्या ऊसाची उंची सर्वसाधारण 12 ते 13 फुटापर्यंत आहे. कांडी 20-22 आहे. ह्याच्यापूर्वी मला ऊसाची कांडी सर्वसाधारण 17 ते 18 पडायची आणि ऊस आता हा 12 महिन्याचा आहे. ह्याच्यापूर्वी 12 महिन्याच्या ऊसामध्ये जेवढं उत्पन्न मिळत होतं त्याच्या 1.5 पट मला उत्पन्न मिळत आहे. मी पारंपरिक पद्धतीने ज्या वेळेला शेती करत होतो त्यावेळेला मला 20 गुंठ्याच्या ऊसाला सर्वसाधारण खर्च रासायनिक खताचा खर्च सर्वसाधारण 15 ते 16,000 रुपये येत होता. पण पाटील बायोटेकच्या तंत्रानुसार मला हाच खर्च 20 गुंठ्यासाठी सर्वसाधारण 8 ते 8.5-9 हजारापर्यंत झालेला आहे.
त्यामध्ये माझं 7-8 हजार रुपये बचत झाली. मी पूर्वी 20 गुंठ्याच्या ऊसासाठी रासायनिक खताचा वापर जास्त करत होतो. कारण जास्त का करत होतो की मला जास्त खतं वापरल्यामुळं मला जास्त उत्पन्न मिळेल असा आमचा ग्रह होता. परंतु ते किती जरी जास्त खतं घातले तरी ते काय त्याच्यापासून उत्पन्न मिळत नव्हते. 20 गुंठ्याच्या ऊसामध्ये मला जवळजवळ एका ऊसाचं वजन 3 किलोच्या आसपास भरत आहे. मी आत्तापर्यंत 2 एकरापैकी 20च गुंठे त्यांच्या तंत्रानुसार शेती केली. आता मला असं वाटतं आहे की राहिलेले जे 1.5 एकर आहे ते पण पाटील बायोटेक जळगाव यांच्या तंत्रानुसार शेती करावी. माझी जी जमीन आहे ती छाडपड आहे. त्यामध्ये एवढं उत्पन्न पूर्वीपेक्षा जास्त उत्पन्न निघतं आहे. हे उत्पन्न एवढं निघेल असे मला काही एवढं फारसं वाटत नव्हतं. पण हे उत्पन्न बघितल्यापासून मला सगळी जी माझी राहिलेली जी 1.5 एकर आहे हे बी मी त्यांच्या बायोटेक पाटील तंत्रानुसार जळगाव यांच्यानुसार मी आता शेती करायला ठरवलेलं आहे. तर इतरही शेतकरी बंधूंनी तुमच्याकडे जी शेती असेल त्याच्यापैकी 20 गुंठे किंवा एकर ह्यानुसार जी आपली शेती आहे त्यांचं तंत्रज्ञान वापरून जर आपण शेती केली तर आपल्याला हे भरपूर फायदा मिळेल.